नुसतं बॉडी बिल्डिंगचं पॅशन असून चालत नाही. तुमच्या दम पाहिजे का ते पूर्ण करण्यासाठी. आता मी माझं उदाहरण सांगतो का माझी जर्नी मी कशी चालू केली होती. हा फोटो दिसतोय ना, हा 2000 माझा 11चा फोटो आहे. 11वी-12वीला मी भरपूर डिप्स मारायचो, 200-300 डिप्स मारायचो. त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं. ग्रॅज्युएशन झालं माझं. त्याच्यानंतर मी MBAला ॲडमिशन घेतलं. MBA कंप्लीट केलं. त्यावेळेस पण जिम चालू बंद होतीच. त्याच्यानंतर मी 5 वर्ष MPSCचा अभ्यास केला. त्याच्यानंतर 5 वर्ष मेहनत केल्याच्यानंतर क्लास 3ची पोस्ट भेटली. जास्त मोठी पोस्ट नाही माझी, पण ते मेहनत करण्यासाठी मला 5 वर्ष लागली. ह्या जर्नीमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे काय माहिती का, फक्त बॉडी बिल्डिंगचा नुसता किडा असून चालत नाही आहे. फायनान्शियली पण तुम्ही स्टेबल असली पाहिजे, तरच तुम्ही ते गोल अचीव करू शकता. त्यासाठी मी गॅप घेतला. 5 वर्ष पूर्ण माझी जिम बंद होती. आता हे 5 वर्षाच्या गॅपनंतरची माझी बॉडी बघा कशी होती. ढेरीबिरी सुटली होती, डोक्याची केस पण पांढरी व्हायला चालू झाली होती, पूर्ण बॉडी डॅमेज झाली होती माझी. पण मी त्याच्यानंतर ज्यावेळेस पोस्ट मिळाली त्याच्यानंतर 2 वर्ष स्वतःला दिले, भरपूर मेहनत केली. त्याच्यानंतर ही बॉडी आत्ता दिसते का तुम्हाला, ही अशी अचीव केलेली आहे. मग लक्षात ठेवा, मेहनत केलेली कधीच फेल जात नाही आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा मेहनत करा, स्वतःला वेळ द्या. आणि बॉडी बिल्डिंग ही अशी गोष्ट आहे ना, ती तुम्हाला मिनटाला आणि प्रत्येक गोष्टीला स्वतःला मोटिवेट करावं लागतं, तरच तुम्ही ती गोल अचीव करू शकता. कधी अशी कंडिशन येते की तुम्हाला जिमला जायची पण इच्छा नसते, पण जर तुम्हाला 99% मध्ये जी लोकं आहेत फॅटी, त्यांच्यामध्ये जर राहायचं असेल ना, तर तुम्ही इथपर्यंत कधीच येऊ शकत नाही. त्यामुळे 1% मध्ये यायचं असेल ना, तर मेहनत करा, जिमला या, वजनं उचला, तरच तुमची चांगली बॉडी होणार आहे.